हॅलो फ्रेंड्स, इथे मी 2 किलो बटाटे अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि सर्व बटाट्याचे वरचे साल काढले आहेत आणि त्याला पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवलेले आहे। त्यानंतर या स्लायसरच्या सहाय्याने त्याचे चिप्स पाण्यामध्येच काढले की ते पटापट निघतात। आता हे पाडलेले चिप्स आपण रात्रभर असेच राहू देऊ। आता सकाळी उठल्यावर ह्या चिप्समधलं मी पाणी चेंज केलं आहे आणि त्यामध्ये तुरटी अशा प्रकारे फक्त 1-2 मिनिटासाठी फिरवून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्याला अगदी व्यवस्थित उकळी आली की त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे आहे। मीठ जर चुकून जास्त झाले तर चिप्स छान नाही लागत, त्यामुळे आपला अंदाजा घेऊनच मीठ घालायचं आहे। व्यवस्थित उकळी आली की त्यामध्ये आपण चिप्स घालणार आहोत। आता हे सर्व चिप्स आपण इथे घालू आणि याला आपण एक 4 ते 5 मिनिटपर्यंत उकळी येऊ देऊ। परत 4 ते 5 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित चिप्स तयार होतात। त्याला आपण चेक करायचंच असेल तर अशा काटेरी चम्मचने टोचून बघू शकतो। जर तो इझिली पास झाला म्हणजे आपले चिप्स तयार आहेत। आता याला मी वाळवणार आहे व्यवस्थित उन्हामध्ये। कडक उन्हामध्ये वाळवले की चिप्स हे छान होतात। इथे बघू शकता चिप्स हे वाळवून तयार आहे। चला तर मग आता आपण याला तळून सुद्धा बघूया। थोडं लो हीटवर जर आपण केलं तर चिप्स छान पांढरे शुभ्र होतात, नाहीतर मग थोडासा लालसर कलर येऊ शकतो। इथे चिप्स मी फ्राय करून घेतलेले आहे। त्यावर थोडंसं तिखट आणि मीठ घालून हे खायला फार छान वाटतं। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।